पुणे गुलाबी थंडीने गारटले, मुंबई मुसळधार पावसामुळे ठप्प, नागपूर उष्माघाताने हैराण. यासारखंच पत्रकारांना देखील. तुकाराम मुंडेंची बदली हा शब्दच सवयीचा झालाय. आताची बदली कुठे, इतकंच काय ते बातमीमूल्य. साधारण 19-20 वर्षांच्या कारकिर्दीत 23 बदल्या अनुभवणारे तुकाराम मुंडे. माणसं स्वतःची हुशारी सांगताना म्हणतात की मी 12 गावचं पाणी पिलेला माणूस आहे, पण मुंडे त्यांच्याही वरचढ ठरू शकतात. दरवेळी त्यांच्या बदलामागे वेगवेगळी कारणं सांगितली जातात, पण त्यांच्या व्यक्तिमत्वात नक्की काय असाधारण आहे, ज्यामुळे कोणत्याही पक्षाच्या नेत्यांना त्यांच्याशी पटवून घेणं अशक्य वाटतं, हे सांगणारा हा व्हिडिओ. नमस्कार, मी कुणाल पाटील आणि तुम्ही बघताय नेमका मुद्दा काय मध्ये स्वागत करतो. कुठलंही राजकारण नाही की बदलीसाठी तत्कालीन कारणं नाहीत, फक्त आणि फक्त त्यांचा स्वभाव. कदाचित याच गोष्टी ऐकल्यानंतर तुम्ही पण म्हणाल, असा माणूस अधिकारी म्हणून पचवणं खरंच जड आहे. तुकाराम मुंडे यांचा जन्म महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील ताडसोंडा नावाच्या छोट्याशा गावात झाला. शेतकरी कुटुंबात वाढलेले मुंडे लहानपणापासूनच शेतीच्या कामात रमले. कुटुंबाला कर्जबाजारीपणाचा सामना करावा लागला आणि पैशासाठी व्याजदारांकडे जाण्याची वेळ आली. गावात विजेची अनियमितता असल्याने रात्री 2 वाजता उठून शेतात पाणी देणे, शाळेनंतर शेतीची कामे करणे, आठवडी बाजारात भाज्या विकणे हे सर्व मुंडे यांच्या बालपणाचे भाग होते. खेळण्यासाठी वेळ नव्हता, फक्त काम आणि अभ्यास. त्यांच्या मोठ्या भावाने गावातील पहिला पदवीधर आणि सिव्हिल सर्व्हंट होण्याचा मान मिळवला आणि त्याच्याकडून प्रेरणा घेऊन मुंडे यांनी कलेक्टर होण्याचे स्वप्न पाहिले. जरी त्यांना त्याचे पूर्ण अर्थ समजले नव्हते तरी शिक्षणासाठी ते गावातील जिल्हा परिषद शाळेत शिकले. नंतर औरंगाबादला जाऊन इतिहास, राज्यशास्त्र आणि समाजशास्त्रात पदवी घेतली. शहरातील जीवन त्यांच्यासाठी नवीन होते. त्यांनी कधी सिनेमागृह पाहिले नव्हते किंवा वर्तमानपत्र वाचले नव्हते. पदव्युत्तर शिक्षण घेत असतानाच ते UPSCची तयारी करू लागले, पण यश लगेच मिळाले नाही. पहिल्या 2 प्रयत्नात मुख्य परीक्षा उत्तीर्ण होऊ शकले नाहीत. तिसऱ्या प्रयत्नात अंतिम निवडीसाठी अपयश आले. मग त्यांनी JRF नेट उत्तीर्ण केले आणि पुणे विद्यापीठात राज्यशास्त्रात संशोधन सुरू केले. शिष्यवृत्तीवर जगत. 2001 मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोग MPSC उत्तीर्ण होऊन क्लास 2 अधिकारी झाले, पण UPSCचे स्वप्न सोडले नाही. 2004 मध्ये 4थ्या प्रयत्नात त्यांनी ऑल इंडिया रँक 20वी मिळवली आणि 2005 बॅचचे IAS अधिकारी झाले. त्यांचं कारण क्रमांक 1 म्हणजे तुकाराम मुंडे शाकाहारी आहेत. आता तुम्ही म्हणाल यात विशेष काय? तर विशेष असा आहे की त्यांनी मांसाहार सोडण्याचा, कारण तसे ते पट्टीचे खवय्ये आहेत. पण अधिकारी झाल्यानंतर त्यांनी बाहेर जेवण न करण्याचा निर्णय घेतला होता. एखाद्या हॉटेलमध्ये किंवा आमंत्रणावरून संबंधितांच्या घरी जेवण्यासाठी गेल्यानंतर त्यांच्याबरोबर आपोआप रिलेशन्स वाढतात. त्यातून पुढे काम करण्याविषयी गळ टाकण्याचा देखील धोका असतो. अशावेळी बाहेरचं जेवण बंद हा नियम त्यांनी स्वतःसाठी आखला. त्यातून त्यांनी मांसाहार सोडून दिला. तुम्ही आमचं मीठ खाल्लंय असं चुकून कोणाच्या तोंडून येऊ नये म्हणून दुसऱ्यांचं मीठ कधीही न खाल्लेला हा माणूस. दुसरं कारण म्हणजे बार्शीचं अतिक्रमण काढताना झालेले किस्से अजूनही बार्शीकर सांगतात. मुंडे यांनी या कारवाईचा श्रीगणेशा तहसील ऑफिसची भिंत पाडून केला होता. सरकारी ऑफिसर म्हणून त्यांनी कोणतीही हयगई केली नव्हती. थेट सरकारचेच अतिक्रमण काढणारे तुकाराम मुंडे हे बहुतेक एकमेव अधिकारी असावेत. बार्शीमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी असताना त्यांनी अनधिकृत बांधकामांविरुद्ध मोहीम उघडली. धमक्या आल्या, काहींनी स्वतःला पेटवून घेण्याची धमकी दिली. माध्यमांचा दबाव आला, पण ते मागे हटले नाहीत. सरकारी शाळा, रुग्णालये आणि नदी काठावर अचानक भेटी देऊन त्यांनी निष्काळजीपणा उघड केला आणि रात्रभरात सुधारणा घडवल्या. लोक त्याला तुकाराम मुंडे इफेक्ट म्हणतात. तुकाराम मुंडे यांना ओळखणारे माणसं सांगतात, त्यांना फक्त 2च कामे कळतात. एक नियमात बसत नाही आणि दुसरं नियमात बसतं. या पलीकडे ते काम करत नाहीत. नियमात बसत असेल तरच काम होणारच असतं. त्यामुळे विक्रमी वेळेत फाईल क्लिअर करणारे अधिकारी म्हणून ते ओळखले जातात. प्रत्येक निर्णय घेताना ते 3 गोष्टी तपासतात. तो कायदेशीर आहे का, नैतिक आहे का आणि जनहिताचा आहे का. किमान 2 अटी पूर्ण झाल्या तरच पुढे जातात. तिसरं कारण फार फेमस आहे. एकदा तुकाराम मुंडे यांना भेटण्यासाठी 2 जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षक आले होते. ते म्हणाले, साहेब, आम्हाला आपल्या समाजमार्फत तुमचा सत्कार करायचा आहे. मुंडेंनी शांतपणे त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं. ते कोणत्या शाळेत शिकवतात, कोणत्या जिल्ह्यात नियुक्त आहेत याची चौकशी केली. तुम्ही या शाळेत शिकवण्यासाठी गेला नाहीत का असं मुंडेंनी विचारताच ते शिक्षक म्हणाले, नाही, आम्ही रजा काढून आलोय, आजारी असल्याची कारणं दिली.
शाळेला मुंडेंनी तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांना फोन करून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले. तुकाराम मुंडे यांचं म्हणणं असं असतं की मी कोणत्या समाजाचा नाही तर प्रशासकीय अधिकारी आहे आणि माझ्या समोरचा कामच मी करतो. चौथा कारण जे अनेकांना माहिती नाही, मुंडे घोडेस्वारीमध्ये देशात पहिले आले होते. UPSC मार्फत देशात ते 20वे आले होते. मसुरी इथे ट्रेनिंगच्या काळात घोडेस्वारीच्या स्पर्धा असतात. अशा स्पर्धेत देशभरातून नव्याने नियुक्त झालेल्या IAS ऑफिसर्समध्ये ते पहिल्या क्रमांकावर आले होते. याबद्दल त्यांना त्यांच्या मित्राने एकदा विचारलं होतं, तुम्ही घोडेस्वारी कधी शिकलात? मुंडे म्हणाले होते, लहानपणापासूनच आपणाला म्हशीवर बसायची सवयच आहे. रानात हिंडताना वर म्हशीवरच तर बसायचो. घोड्यावर बसून काय अवघड आहे? पाचवं कारण जरा वेगळे आहे. लग्नासाठी वेगळी अट टाकणारा हा माणूस मुंडे. देशभरात 20व्या क्रमांकाने उत्तीर्ण होताच राज्यभरातून त्यांच्यासाठी स्थळं येऊ लागली. आमदार खासदारपासून तर अधिकाऱ्यांची मुलगी ते बिझनेसमॅनची मुलगी असं एकंदरीत त्या स्थळाचं स्वरूप होतं. साहजिकच होतं. पण मुलींची लग्नासाठी एकमेव अट होती ती म्हणजे मुलीला प्रसंगी बसमधून सुद्धा प्रवास करावा लागेल. प्रसंगी भाड्याने घेतलेल्या घरामध्ये देखील राहायला लागेल. साहजिकच आहे, मोठ्या घराचं सुख भोगलेल्या अनेकांनी या IAS अधिकाऱ्याला नकार देणं पसंत केलं. अशावेळी वारकरी परंपरेचे घर असणाऱ्या सर्वसामान्य घरातून स्थळ त्यांना आलं. तुकाराम मुंडे या नावापुढे चालणाऱ्या माणसाचा स्वभाव समजताच वारकरी घरातून तात्काळ होकार आला आणि लग्न जमलं. 6वं म्हणजे मुंडे हे प्रलोभनांना उत्तर देणारा अधिकारी म्हणून ओळखले जातात. हा अधिकारी तयार कसा होत नाही म्हणून अनेकांनी वेगवेगळी प्रलोभने दाखवली. अशाच एका प्रसंगी त्यांना एक व्यक्ती म्हणाली होती, तुमच्या गरजा कमी असतील पण तुमची मुलं चांगल्या इंग्रजी माध्यमात शिकावीत. मोठ्या शाळेतून ती मोठी व्हावीत असं वाटत नाही का? तेव्हा मुंडे म्हणाले होते, मी जिल्हा परिषदेच्या शाळेमधून शिकूनच अधिकारी झालो. माझी मुलं देखील सरकारी शाळांमध्ये शिक्षण घेऊन त्यांच्या आयुष्यातील ध्येय गाठू शकतात. 7वं कारण, सोलापूरमध्ये प्रोबेशन काळात पदभार घेताच काही दिवसांतच ते एका शक्तिशाली राजकारणाच्या मालकीच्या अवैध बारवर छापा टाकला. नंतर वाळू माफिया, भ्रष्टाचाराच्या रॅकेट आणि अतिक्रमणांवर कारवाई केली. हे सर्व त्यांच्या करिअरच्या सुरुवातीचे धाडसी निर्णय होते. मग मुलं भेटतात तरी कोणाला? अनेकांचा हा प्रश्न आहे. याचं उत्तर मुंडे यांनीच काही दिवसांपूर्वी त्यांच्या एका मुलाखतीत दिलं होतं. तुकाराम मुंडे म्हणतात की माझे मोठे बंधू यांना मी भेटतो. तुकाराम मुंडे यांचे मोठे बंधू अशोक मुंडे लहानपणापासूनच वडील बंधू म्हणून. त्यांना आपल्या मोठ्या भावाची आदरपूर्वक भीती आहे आणि ही गोष्ट ते जाहीरपणे मान्य करतात. स्वतःचं ध्येय पूर्ण करण्यासाठी इच्छाशक्ती असलेले मुंडे जेव्हा लोकसेवा आयोगाची तयारी करत होते, याच कालावधीत राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षा देखील झाल्या होत्या. त्यांनी राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली आणि त्यांची क्लास ऑफिसर म्हणून निवड झाली होती. मधल्या काळात त्यांनी दिल्लीत जाऊन पुन्हा केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या तयारीला सुरुवात केली. मुलाखत देऊन आल्यानंतर ते आपल्या जवळच्या लोकांना सांगू लागले की देशात पहिल्या 10मध्ये तरी येऊ शकतो. क्लास ऑफिसर म्हणून ते प्रशिक्षण घेण्यास सुरुवात झाली. पुण्यातील यशदामध्ये त्यांना बातमी समजली की ते UPSC पास झालेत आणि त्यांची रँक होती 20वी. सोलापूर जिल्ह्याचे कलेक्टर असतानाची गोष्ट आहे. राज्यभर दुष्काळ होता आणि अशा काळात ट्रॅक्टरने पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी प्रशासनावर आली होती. या काळात एका गावात दौरा करत असताना रस्त्याच्या एका बाजूला हिरवीगार शेती आणि त्याच सोबत पाण्याची होणारी नासाडी तुकाराम मुंडे यांच्या नजरेत भरली. गावात जाताच त्यांनी त्या गावच्या संबंधित व्यक्तीकडे चौकशी केली. तो परिसर कुणाचा आहे? संबंधित व्यक्ती म्हणाली, माझा. मुंडेंनी त्यांना शेतीसाठी लागणारी विहीर सोडून बाकीच्या विहिरी तात्काळ सरकारच्या ताब्यात घेतल्या आणि त्या परिसरात सॅमकरण पाणीपुरवठा सुरू केला. तुकाराम मुंडे यांसारख्या कडक शिस्तीच्या अधिकाऱ्याने प्रसंगी नियमांना बगल दिल्याचा एक किस्सा सांगते. आपल्या अधिकार क्षेत्रात असेल तेच काम माझं असं म्हणणारे मुंडे मात्र त्यांनी देखील एकदा नियमांना बगल दिलीये असंच म्हणावं लागेल. तुकाराम मुंडे सोलापूरचे कलेक्टर होते. पुण्यातील प्रशासकीय बैठकीसाठी येत असताना भिगवण परिसरात रस्त्यांवर उभा असणारे वाळूचे ट्रक त्यांना दिसले होते. त्यांनी चौकशी करताच अधिकारी न अडकल्याने एकाने त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली. तात्काळ त्यांनी पुणे कलेक्टरांना फोन करून कारवाई करण्याची सूचना केली. पुणे कलेक्टर यांनी देखील तात्काळ संबंधित जागेवर पौडफाटा पोहोचवला होता. कारवाई झाल्यानंतरच मुंडे पुण्याच्या दिशेने रवाना झाले होते. तुकाराम मुंडे यांच्या घरी बसवण्यात आलेल्या गणरायाचे दर्शन मीडियाद्वारे दाखवण्यात आले होते. ते पाहून एखाद्याला सांगितले की मुंडे नास्तिक आहे तर कुणालाही सहसा पटणार नाही. पण गंमत अशी की मुंडे हे खरंच नास्तिकच आहेत. पण नास्तिकपणाच्या त्यांच्या व्याख्या जरा वेगळ्या आहेत. त्यांच्यासोबत अभ्यास करणारे त्यांचे सहकारी सांगतात की मुंडे जेव्हा UPSCची तयारी करण्यासाठी पुण्यात असायचे तेव्हा त्यांच्या आईचा त्यांना फोन यायचा
आज एकादशी आहे, बाहेरचं काही खाऊ नको. आणि मुंडे चक्क एकादशीला मांसाहार करण्याचं टाळायचे. माझं नास्तिक असणं हे दुसऱ्यांच्या श्रद्धा जपणारं हवं, असा त्यांचा स्वभाव आहे. मुंडे सर म्हणजे गिफ्ट न घेणारा माणूस. जवळच्या मित्राचा भाऊ दिवाळीसाठी त्यांना भेटायला आला होता. तेव्हा दिवाळी भेट म्हणून त्याने जाताना मुलींसाठी एक अक्रोडचं पाकिट घेतलं होतं, म्हणून त्याने त्या भेटीस सपशेल नकार दिला. तेव्हा त्या मुलाने किमान एक तरी अक्रोड तरी खावं म्हणून त्याला गळ घातली होती. मुलीने गिफ्ट घेण्यास नकार दिलाच, पण एक अक्रोड खाण्यास देखील नकार दिला होता. त्यांचं तत्त्व एकच की कधीच कोणतंच गिफ्ट स्वीकारायचं नाही. त्यांनी त्याला आपल्या डब्यातलं जेवू घातलं, पण गिफ्ट मात्र स्वीकारलं नाही. त्यांच्या TEDx भाषणात ते म्हणतात, तुम्ही जे बदल पाहू इच्छिता तो स्वतः व्हा. भ्रष्टाचारावर बोलताना ते म्हणतात, भारत भ्रष्ट आहे म्हणणे म्हणजे तुम्ही स्वतः भ्रष्ट आहात. तुम्ही भ्रष्टाचाराचा भाग न होऊन सुरुवात करू शकता. सध्या ते मुंबईत दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव म्हणून कार्यरत आहेत आणि पीपल्स कमिशनर म्हणून ओळखले जातात, कारण त्यांनी पाणी पुरवठा, PDS आणि शिक्षणात जनकेंद्री सुधारणा केल्या. आता असा हा साधा सरळकणी आपल्या तत्वांवर जगणाऱ्या माणसाचा स्वभाव एखाद्याच्या आडवा येतच असेल तर त्याला कुणीच काही करू शकत नाही. जास्तीत जास्त काय होऊ शकतं तर थोडं स्वतःला बदलावं लागतं, पण ते चांगलंच असतं की मुंडे सरांसारखे. मग मित्रांनो, तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली ते तर सांगतोच, पण आणखी अशाच काही आपल्या आवडत्या अधिकाऱ्यांची स्टोरी तुम्हाला ऐकायची असेल तर त्यांची नावं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये शेअर करा. आणि नेमका मुद्दा काय YouTube चॅनल सबस्क्राईब